हाय फ्रेंड्स, तर चला आज आपण बनवणार आहोत मेथीची भाजी। तर बघा, मी मेथीची भाजी स्वच्छ धुवून घेतलेली आहे। तर आता याला आपण पाण्यातून काढून घेऊया। बघा, यातील पूर्णपणे पाणी काढलेलं आहे। तर त्यासाठी बघूया आपण काय। हिरवी मिरची, मटकीची डाळ भिजवलेली आहे। तर चला मग आपण एका मिक्सरच्या भांड्यामध्ये मिरची आणि लसूण टाकून घेऊया आणि थोडेसे चवीनुसार नमक। हे आपण मिक्सरमधून काढून घेऊया। तर चला, आपला मसाला बारीक झालेला आहे। तर चला मग एक पळी तेल ओतून घेऊया। तर याच्यामध्ये वाटलेली मिरची टाकून घेऊया। मस्त तेलामध्ये फ्राय करून घ्यावी मिरची। बघा, मिरची छान फ्राय झालेली आहे। तर धुतलेली मेथी टाकून घेऊया। त्यानंतर मटकीची डाळ आणि त्यानंतर राहिलेली थोडी मेथी हे चांगले मिक्स करून हलवून घ्या। बघा, ही भाजी झाकण न ठेवता शिजून घ्या, म्हणजे जो भाजीचा हिरवा कलर आहे तोच राहील। एक 5 मिनिट असंच बारीक गॅसवर ठेवून द्या। बघा, आपली भाजी अर्धी शिजली आहे। तर आता आपण याच्यावर झाकण ठेवू शकतो। एक 5 मिनिटं झाकण ठेवूया आणि नंतर शेंगदाणा कूट टाकून मिक्स करून घेऊ। 5 मिनिटं झालेली आहेत। बघा आपण आपली भाजी कशी झाली आहे। बघा, पाणी पूर्णपणे आटलेलं आहे। तर त्याच्यामध्ये थोडासा शेंगदाणा कूट टाकून हलवून घेऊया। आपल्या आवडीनुसार कूट टाका, कारण आम्हाला थोडाच आवडतो। अशाच प्रकारच्या नवनवीन रेसिपी पाहिजे असेल तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू।